यासाठी मनन आणि चिंतनासाठी आपण नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 2 या ठिकाणी निवडलेलं आहे. वाचूया आपण. दुष्टाईने मिळवलेली संपत्ती दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण धार्मिकता मरणापासून मुक्त पण धार्मिकता मरणापासून मुक्त करीते. मरणापासून आम्हाला कोण मुक्त करील? मरणापासून आम्हाला कोण वाचवेल? मरणापासून संरक्षण कोण आम्हाला देईल? कोण या मृत्यूवर विजय मिळू शकतो? कोण या मरणाला समाप्त करू शकतो? मरण आमचं समाप्ती करणार नाही, आम्ही मरणाला समाप्ती करणारे लोक पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे? धार्मिकता. धार्मिकता ही मरणापासून मुक्त करीते. मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याने केलेली धार्मिकता म्हणजे त्याने लाईव्ह सेशनला म्हणजे जिवंत असताना जन्मापासून तर कबरेत जाईपर्यंत, पीटी येईपर्यंत, लाकडं येईपर्यंत धार्मिकतेनुसार जीवन जो जगेल त्या धार्मिकतेवरून परमेश्वर त्याची मरणापासून मुक्त करील. परमेश्वर त्याची मरणापासून सुटका करील. परमेश्वर त्याच्या जीवनाच्या समाप्तीपासून सुरुवात करील. आता या ठिकाणी मरण हे निश्चित आहे मनुष्याला, परंतु अनेक लोक देहाने मरतात, शरीराने मरतात, जीवाने मरतात आणि विशेष करून आत्म्याने मरतात. हे तीन गोष्टीने मरण पावलं तर काही अडचण नाही, शरीराने, जीवाने आणि जगिक या बॉडीने. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, आत्म्याने जर का मनुष्य मरण पावला तर निश्चितार्थानं तो आत्मा, तो मनुष्य सार्वकालिक मरणासाठी तो त्या बाजूला गेलेला आहे, मृत्यूकडे गेलेला आहे, समाप्तीकडे गेलेला आहे. आणि मग प्रिय तुम्ही आला नाही मला, धार्मिक जीवन जगत असताना अनेक लोक पाप करतात, अनेक लोक देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतात, अनेक लोक परमेश्वरच्या वचनाप्रमाणे आचरण करत नाही, अनेक लोक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगत नाहीत, अनेक लोक सत्य स्वीकारित नाहीत, अनेक लोक धार्मिक आहेत. काही लोक म्हणतात आम्ही 4 पिढ्याचे धार्मिक, आम्ही 7 पिढ्याचे धार्मिक. काही तर धार्मिक असे आहेत का ते आम्हाला मोजताच येणार नाही इतक्या आमच्या पिढ्या धार्मिकतेमध्ये गेल्या. परंतु सगळी मरणाकडेच गेली, एकही जीवनाकडे गेला नाही. जर कदाचित तुमच्या आणि माझ्या जीवन जगत असताना म्हणजे हे धार्मिकतेमध्ये वाढत असताना जर कदाचित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सत्य असेल, पवित्र आत्मा असेल, देवाचं वचन असेल, आज्ञाविधी नियम अटी असतील आणि मार्ग सत्य म्हटलेला जो रस्ता आहे त्या रस्त्याने जर आम्ही जात असेल तर निश्चितार्थाने आमची धार्मिकता त्या ठिकाणी मरणापासून आम्हाला मुक्त करेल. धार्मिक मनुष्य मरणापासून वारंवार मुक्त होत असतो. अनेक लोकांना असं वाटतं की शरीराच्या मरणाविषयी या ठिकाणी आपण चिंतन मनन अध्ययन करत नाही, तर आध्यात्मिकरित्या, आत्मिकरित्या, धार्मिकरित्या आम्ही कसं मरण आमच्याकडे येतं, कसा मृत्यू आमच्याकडे येतो, कसं समाप्ती आमच्याकडे येते, कसं आम्ही सार्वकालिक जीवनाचे वतनदार होत नाही, कशा प्रकारे आम्ही अधोलोकामध्ये आणि नरकामध्ये जाण्याचा नेटाने प्रयत्न करतो. कारण हे धार्मिकतेमध्ये लपलेले गुज आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या मनाने, आमच्या मनाला तसल्ली वाटते, आमच्या हृदयाला सांत्वना वाटते, आमच्या मनाला एक चांगलं वाटतं की मी एक धार्मिकतेमध्ये जीवन जगत आहे. परंतु प्रिय वास्तविकरित्या धार्मिकतेमध्ये जीवन जगत असताना आम्हाला हे समजलं पाहिजे खात्रीपूर्वक की माझी धार्मिकता मला मरणापासून वाचवेल का? माझं धर्मकृत्य मला मरणापासून वाचवेल का? माझी चांगली गोष्टी मरणापासून वाचवेल का? मला मिळालेलं सत्य मला मरणापासून वाचवेल का? मला मिळालेलं मार्गदर्शन मला मरणापासून वाचवेल का? मला मिळालेला पवित्र आत्मा मला मरणापासून वाचवेल का? येस, वाचवेल, 100% वाचवेल. परंतु आमची धार्मिकता ही महत्वाची. अनेक लोक धार्मिक जीवन जगत असताना मरणाच्या गोष्टी करतात. मरणाची पुन्हा एक वार व्याख्या मी तुम्हाला सांगेल. मरणाची व्याख्या किंवा मरणाचं उत्तर किंवा मरणाचा जो खरा अर्थ आहे तो म्हणजे नष्ट होणं, दूर होणं. जसे की परमेश्वराचा आज्ञा आणि विधी नियम दिल्या आणि आदाम आणि हवेने त्या आज्ञाविधींचं नियमाचं खच्चीकरण केलं, त्या आज्ञाविधी तोडल्या, त्या आज्ञाविधी उल्लंघल्या आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करू लागले.
त्याच वेळेस परमेश्वराने त्यांना परमेश्वराच्या समीपतेमधून, परमेश्वराच्या जवळतेमधून, परमेश्वराच्या सानिध्यामधून, परमेश्वराच्या सहभागितेमधून हाकलून दिलं. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की पापाचं वेतन हे मरण आहे. मरणाची व्याख्या आहे, परंतु मरणाच्या अगोदर काही गोष्टी असतात. मरण हे त्याचं उत्तर आहे. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराने घालून दिलेले नियम तोडतो, ज्यावेळेस परमेश्वराने दिलेले आज्ञाविधी आम्ही नियम तोडतो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्ही स्वीकारत नाही, ज्यावेळेस आमच्या धार्मिकतेमध्ये आम्ही नुसतं पाप पाप आणि पापच करतो, त्यावेळेस आम्ही मरणाला जन्म देत असतो, मृत्यूला जन्म देत असतो, आमच्या समाप्तीला जन्म देत असतो, देवाच्या सानिध्यातून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मग एक पाप केलं का एक पाऊल पाठीमाग, दोन पाप केले का दोन पावलं माग, असं करत करत आज मनुष्य देवापासून, परमेश्वरापासून, सत्यापासून, आत्म्यापासून, जीवनापासून इतका काय दूर गेलेला आहे की त्याच्या वाट्याला फक्त मरण मरण आणि मरणच आहे. कारण तो सतत सातत्याने पाप पाप आणि पापच करतो आणि पापाचं बक्षीस, पापाचं वेतन हे मरण आहे. परंतु या मरणापासून आम्हाला कोण मुक्त करील, या मरणापासून आम्हाला कोण वाचवेल, या मरणावर कोण आहे का असा? एकच नाव आहे जगामध्ये, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने मरणावर विजय मिळवला, म्हणजे पापावर विजय मिळवला. आता थोड्या दिवसात उद्यापासून तो भस्म बुधवार चालू होणार आहे. तुमच्या लक्षात आला असेल, भस्म बुधवार हा शब्द मी मुद्दामून टाकतो या ठिकाणी. राखेचा बुधवार, पहिला उपासाचा दिवस. आणि मग उपासाचे दिवस झाले ना, 40 नंतर गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार येणार. त्या दिवशी आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर पुन्हा एक वार टांगणार. पुन्हा एक वार त्याच्या हातामध्ये खिळे, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट, त्याच्या कुशीमध्ये भाला. आणि पुन्हा एक वार जे काही करायचं ते वर्षोनवर्षी आतापर्यंत जसं करीत आलो ना, असंच करायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आणि संपूर्ण मानव जातीला आरोग्य मिळालं. ज्या रोगामध्ये, ज्या बंधनामध्ये, ज्या जोखडामध्ये आम्ही होतो, ज्याच्या कह्यामध्ये आम्ही होतो, ज्याच्या गुलामगिरीत आम्ही होतो, त्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला बसलेल्या शरीराला बसलेल्या फटक्याच्या माध्यमातून आम्ही त्या आजारापासून मुक्त झालो. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने त्याचा सांडलेलं पवित्र आणि अनमोल रक्ताच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झाली. म्हणजे आम्ही पापामध्ये बसलेलो होतो, शापामध्ये आम्ही होतो, देवाच्या विरोधात आम्ही होतो, मरणाच्या टोकाकडे, मरण आमच्यावर सत्ता करीत होतं. म्हणजे पाप आमच्यावर हॉबी होतं, पाप आम्हाला दाबीत होतं, पापाच्या अंडर खाली आम्ही काम करत होतो. आणि म्हणून आम्हाला कुबुद्धी येऊन आम्ही देवाच्या विरोधात बंडाळी केली आणि मरण आमच्या जवळ ठेवलं. या मरणापासून देहाने प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि देहाने उठला. या मर्त्य देहाला देखील परमेश्वराने मुक्त केलं. या मर्त्य देहावर देखील जे शरीर आहे तुमचं आणि माझं आणि मानव जातीचं, जे मरणार आहे, या शरीरावर देखील परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. या मरणाला हरवलं, या मरणाच्या नांग्या ठेचल्या. त्याचप्रमाणे आध्यात्मिकरित्या, आत्मिकरित्या, त्याचप्रमाणे देवाच्या वचनानुसार, त्याचप्रमाणे पित्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याने एकही पाप केलं नाही. आणि म्हणून त्याने पापावर देखील विजय मिळवला. पापावर देखील तो विजयशाली देव झाला. त्या ठिकाणी हे कशामुळे घडलं तर नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 2 मध्ये लिहिले, धार्मिकता मरणापासून मुक्त करते. देवाचा पुत्र परमेश्वर, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा ज्यावेळेस जगामध्ये आला मानव देहाने, त्याने धार्मिकतेचे सर्व गोष्टी परिपूर्णतेने केलेल्या आहेत. याचं उत्तम असं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मच मुळात पवित्र आत्म्याने होता, पवित्र आत्म्याचा गर्भाने होता. तो पवित्र आत्म्याने कृपामंडित होता आणि तोच पवित्र आत्मा होता आणि तो सार्वभौम राजा होता. तरी देखील जगाच्या मानव जातीच्या कल्याणासाठी, मानव जातीला मुक्त करण्यासाठी, मानव जातीला पापापासून रोखण्यासाठी, मानव जातीला मरणापासून वाचवण्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देहाने आला.
आणि वास्तविकरित्या योहान बाप्तिझम संदेष्टा जो होता तो त्या ठिकाणी पश्चातापासाठी बाप्तिस्मा देत होता आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतःहून त्या ठिकाणी जात आहे आणि तो म्हणत आहे हा पा देवाचा कोकरा, पाप हरण करणारा देवाचा कोकरा. अहो जो आला तो पाप हरण करण्यासाठी आलेला आहे आणि तो येत असताना तो म्हटलं की मी तुमच्या पायाचं पायतन सोडवण्याची माझी लायकी पात्रता नाही, तुम्ही हे असताना देखील माझ्याकडे बाप्तिस्मेसाठी काय येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं हे होऊ दे, हे केल्याने धर्माचरण पूर्ण होत आहे. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जरी शरीराने आला, जरी आत्म्याने आला, जरी तो देवाचा पुत्र होता तरी देखील मानव देहामध्ये आल्यानंतर आम्हाला जे नियम अटी जे काही आमच्यासाठी परमेश्वराने एक विशिष्ट अशी रचना केलेली आहे मार्गदर्शनानुसार, त्यानुसार ते पूर्ण करण्यासाठी आला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या पवित्र शास्त्रामधील प्रत्येक शास्त्रभाग त्यांनी तो पूर्ण केला. इव्हन त्याचा शरीराचा रक्ताचा शेवटचा थेंब, रक्त स्वतःचा शेवटचा श्वास संपेपर्यंत तो धार्मिकतेमध्येच राहिला. आज आमची धार्मिकता काय आहे? आम्हाला मरणापासून कोण मुक्त करील? तर या ठिकाणी नीतिसूत्राचं पुस्तकात क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 2 मध्ये लिहिलेलं आहे धार्मिकता मरणापासून मुक्त करते. मग जर धार्मिकता जर मरणापासून मुक्त करते, प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता त्याला शरीराच्या मरणावर देखील विजय मिळवला, आत्म्याने देखील विजय मिळाला, जगावर देखील विजय मिळवला, पापावर देखील विजय मिळवला आणि संपूर्ण सृष्टीवर त्याने विजय मिळवून सार्वकालिक जीवन त्याच्या हातामध्ये घेतलं. हे कसं घडलं? धार्मिकतेपासून. त्याची धार्मिकता, त्याच्या धार्मिकतेपासून त्या शरीराच्या मरणाने देखील त्याला अनुभव आला, त्या मरणाला देखील त्यांनी गिळलं, त्या मरणावर विजय मिळवलं. इतकंच काय, पण ज्यांच्यावर मरणाचं थैमान घातलं होतं, जे आदमापासून नोहापासून प्रभू येशू ख्रिस्ताचे येईपर्यंत जे काही लोक मृत्यू झाले होते, त्या बंदिशाळेत किंवा अधोलोकात होते, ते आत्म्याने जाऊन देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सुवार्ता सांगितलेली आहे. धार्मिकता मरणापासून मुक्त करते. आज तुम्हाला आणि मला आपली स्वतःची वैयक्तिकरित्या धार्मिकता तपासणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही धार्मिकता तपासली नाही तर याचा अर्थ आमच्यावर मरणाने राज्य केलेला आहे, याचा अर्थ आम्ही मरणाचे गुलाम झालेलो आहोत, याचा अर्थ आम्ही पापाचे दास्य स्वीकारलेलं आहे, याचा अर्थ मृत्यू आमच्यासाठी अटळ आहे, समाप्ती आमच्यासाठी अटळ आहे, मरण आमच्यासाठी अटळ आहे, द एंड आमच्या जीवनाचा अटळ आहे, परंतु सार्वकालिक मरण आमचं इथून सुरू होईल. या ठिकाणचं 60, 70, 80 वर्षाचं जीवनाविषयी प्रिय या ठिकाणी खेद करत बसू नका, या जीवाचे चोचले करीत बसू नका, या जीवाला हौशी मौशीच्या स्वाधीन करू नका, या जीवाला पापाच्या स्वाधीन करू नका, या जीवाला मरणाच्या स्वाधीन करू नका, या जीवाला मृत्यूच्या स्वाधीन करू नका. जे आहे त्यात समाधानी असणं म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार जर आम्ही जीवन जगलो आणि धार्मिकतेमध्ये आम्ही जर वाढायला सुरुवात केली तर निश्चित अर्थाने परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त नीतिसूत्राच्या पुस्तकाप्रमाणे शलोमोन राजाने लिहिल्याप्रमाणे 10:2 मध्ये धार्मिकता मरणापासून मुक्त करीती. आज आमची धार्मिकता आम्हाला मरायला लावीती. अनेक लोक धार्मिक आहेत, खासडात चाललेत. अनेक लोकांचं तर सगळं संपलं. अनेक लोकांनी नरक राज्याचे ना अधोलोकाचे तिकीट बुक करून ठेवलेत. मरणापासून त्यांना कुणी वाचू शकत नाही. परंतु माझ्या प्रियांनो, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी एक अधिकारवाणीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जर आजपर्यंत जर आमची धार्मिकता गालबोट असली, आमची धार्मिकता जर नामधरी असली, आमची धार्मिकता जगाला दाखवणारी असली, आमची धार्मिकता आमचा डामडोल वाढवणारी असली, आमची धार्मिकता केवळ आमच्या मनाचं सांत्वन समाधानासाठी असली, आमची धार्मिकता जर लाभासाठी असली, आमची धार्मिकता जर तोंड पूजापणासाठी असली, आमची धार्मिकता केवळ आमच्या वैयक्तिक जीवनासाठीच असेल, ही तुम्हाला मृत्यूपासून वाचू शकणार नाही. आमची धार्मिकता त्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने पाहावी. आमची धार्मिकता पवित्र आत्म्याच्या शिक्क्यामोर्तबासह परमेश्वर पित्याने त्या ठिकाणी म्हणावं की येस, हा माझा पुत्र आहे, ही माझी कन्या आहे आणि यांच्याविषयी मी संतुष्ट आहे. जसे की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो म्हटलाय की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आज आमच्या धार्मिकतेविषयी काय देव संतुष्ट आहे काय? विचार करा प्रिय, विचार करण्याची वेळ आहे. कारण तो येणार आहे आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे शासन मिळणार आहे. मग सांगणाऱ्याला देखील, तुम्हाला ऐकणाऱ्याला देखील आणि संपूर्ण सृष्टीला देखील तो कुणाचीही गय करणार नाही.
तो याजक, पास्टर, रेव्हरंड, फादर साहेब, बिशप साहेब, कॉर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब आणि जेवढे कोणते साहेब असते ना, कुणालाच सोडणार नाही. प्रत्येकाची धार्मिकता तपासावा लागेल. प्रत्येकाचं पाप त्या ठिकाणी प्रकट होईल. प्रत्येकाचं मरण त्या ठिकाणी आहे का जीवन आहे. कारण या 60, 70, 80 वर्षामध्ये जीवन जगत असताना जी खटाटोप आम्ही करतो आणि या 60, 70, 80 वर्षाच्या कालावधीमध्ये जी धार्मिकता आम्ही करतोय आणि जी आमच्या पूर्वजांनी केली, आज त्या पूर्वजाच्या पायावर पाऊल टाकूनच आम्ही जर अधोलोकात जर जात असेल, नरक राज्यात जर जात असेल, मरणाला जर आम्ही उपजीवित असेल, मरणाला जर जन्म देत असेल, मृत्यूकडे जर जात असेल, चॉईस तुमची. आज आम्हाला जीवन निवडून घ्यायचं आहे आणि जीवन जर निवडून घ्यायचं आहे तर आम्हाला तर मरावा लागेल. कारण पवित्र शास्त्र हे देखील सांगतंय, गव्हाचा दाणा जोपर्यंत जमिनीत पडतो, जोपर्यंत तो मुरत नाही, जोपर्यंत तो कुजत नाही, तोपर्यंत तो अनेक पटीने पीक घेऊन येत नाही. आज ख्रिस्ती मनुष्याला, ख्रिस्ती भावाला, बहिणीला, आई आणि वडिलांना आणि देवाच्या प्रिय सेवकांना या ठिकाणी पापाला गाडावं लागेल. त्यावेळेस आत्मिक जीवनाचे फळ बाहेर येतील. त्यावेळेस जीवनाच्या सर्व गोष्टी आमच्याकडे बाहेर येतील. जीवनाची फळं काय आहेत? आत्म्याचे फळं काय आहेत? पापाचे फळं काय आहेत? गलती 5, 22, 23 आम्ही जर तो अध्याय जर पाहिलं ना, गलतीकारस पत्र अध्याय क्रमांक 5 पूर्ण जर वाचलं तर त्यामध्ये लक्षात येईल आम्हाला आज कशा प्रकारचे फळ आहेत. हे ठिकाणी आम्ही गलतीकारचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 22 पाहूया आणि यामध्ये आम्हाला एक विशिष्ट अशी घटना मिळेल. यामध्ये आमची धार्मिकता किती आहे, आम्ही धार्मिक आहोत का, आणि जर धार्मिक आहोत तर आमच्यापासून मरण 100% दूर जाईल. आम्ही जर धार्मिक नसलो, आमची धार्मिकता जर परमेश्वराला आवडणारी नसली, आमची धार्मिकता जर वचनाप्रमाणे नसेल, आमची धार्मिकता जर आज्ञा विधिनियमाप्रमाणे नसेल, आमची जी धार्मिकता आहे ती जर देवाला आवडणारी जर नसेल तर निश्चित अर्थाने प्रिय तुम्हाला आणि मला त्या मरणापासून कुणीही मुक्त करू शकणार नाही. गलतीकारचं पत्र अध्याय क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यामध्ये लिहिलेले आहेत. मग कशा प्रकारे आम्ही त्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या धार्मिकतेमध्ये मोडत आहोत आपण पाहूया. या ठिकाणी गलतीकाराचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 पासून पाहूया. कारण देह वासना आत्म्या विरुद्ध आहे व आत्मा देह वासने विरुद्ध आहे, ही परस्पर विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामतुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्याला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. मग जर हे कर्म आमच्या जीवनामध्ये आहेत का, तुम्ही नोट करून घ्या. गलतीकारचं पत्र अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 19 मध्ये लिहिले देहाची कर्म म्हणजे धार्मिकतेमध्ये जर आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी जर असेल, आज आम्ही स्वतःला धार्मिक जर समजत असेल, आज जर आम्ही देवाला भिवून वागणारे जर समजत असेल, आज जर आम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारीस स्वतःला समजत असेल, आज जर आम्ही विजयशाली देवाचे लोक समजत असेल, आज जर आम्ही स्वतःला देवाचे सेवक समजत असेल, आज जर आम्ही परमेश्वराच्या जीवनाविषयी अधिक बारकाईने जर पाहिलेले असणारे लोक जर असेल, तर आज आमच्या या जीवनामध्ये या वचनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी किती प्रमाणात आहेत लिहून घ्या. आज जर प्रिय सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कदाचित तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जर परमेश्वराने जर पाहिल्या तर निश्चित अर्थाने आपण समजून जायचं की आम्ही मरणाच्या स्वाधीन आहोत, आम्ही मृत्यूच्या हातात सापडलेलो आहोत, आम्ही समाप्तीच्या बाजूला आहोत, आम्ही अधोलोकाकडे चाललेलो आहोत, आम्ही नरक राज्याकडे चाललेलो आहोत. आणि मग ही धार्मिकता जर आम्ही धार्मिक असून, आध्यात्मिक असून, वचन माहिती असून, परमेश्वराच्या पुत्र ख्रिस्ताला ओळखलेला असून, पवित्र आत्मा कृपामंडित झालेले असून जर आमच्या जीवनामध्ये जर ह्या गोष्टी आहेत तर ओळखून घ्यायचं की ही धार्मिकता आम्हाला मरणापासून वाचू शकणार नाही. तर कुठली धार्मिकता आम्हाला वाचू शकते? पुढे लिहिलेलं आहे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत, अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही.
ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभावा वधस्तंभावर खेळला आहे. आता यावरून आपल्याला समजेल की आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत. जीवनाच्या कॅटेगरीमध्ये आहोत की मरणाच्या कॅटेगरीमध्ये आहोत. नरकाच्या कॅटेगरीमध्ये आहोत की इकडं सुखलोकाच्या कॅटेगरीत आहोत किंवा एक स्वर्गाच्या राज्याच्या कॅटेगरीत आहोत. आज आम्हाला फैसला करायचा आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेल्या गोष्टी आहेत का? ती धार्मिकता आमच्यामध्ये आहे का जी परमेश्वराला हवी आहे, जसं परमेश्वर इच्छितो, जी परमेश्वराच्या प्लॅनिंग नुसार आहे. आणि म्हणून तो आदाम आणि हव्वाने ज्यावेळेस फळ तोडलं आणि आज्ञा तोडली आणि देवाच्या विरोधात पातक केलं, परमेश्वराच्या सानिध्यातून त्यांना दोघांना निघून जावं लागलं. परमेश्वर त्यांच्यामध्ये आला, पण हे झाडाच्या मागे लपून बसले. आज देखील परमेश्वर तुम्ही आणि मी पाप केलेला आहे, तुम्ही आणि मी आज्ञाभंग केलेला आहे, तुम्ही आणि मी मरणाला उपवास दिलेला आहे, तुम्ही आणि मी त्या मृत्यूचा जन्म घातलेला आहे जेणेकरून पाप करून. आणि परमेश्वराचा पुत्र प्रभू ख्रिस्त आज देखील तो आमच्या जवळ येत आहे. आम्ही झाडाच्या माग, कुणी मिनिस्ट्रीच्या माग, कुणी संस्थेच्या माग, कुणी पालक साहेबांच्या माग, कुणी कुणाच्या माग लपायचं नुसतं. सत्य सांगायला गेलं का कडू लागतं. सत्य अमृतासारखं आहे. एकदा का ते सत्य स्वीकारलं 100% जीवनात प्रवेश. परंतु जर का एकदा आदाम हव्वासारखं ते फळाचं झाडाचं फळच तोडून तीनदा खाल्लं, तरी परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना सोडलं नाही. परमेश्वराने त्यांच्यासाठी त्याच ठिकाणी तारणाची योजना आखली. परमेश्वराने त्याच ठिकाणी त्या मरणावर विजय मिळवणारा त्या ठिकाणी निर्मित केला. त्याच ठिकाणी पहिल्याच आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जर पाहिला, आम्ही मागच्या 2-3 एपिसोड पूर्वी आम्ही त्याचा रेफरन्स दिलेला होता. या ठिकाणी आपण या विषय पुढे नेऊया. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि 2 मध्ये लिहिल्याप्रमाणे धार्मिकता मरणापासून मुक्त करीत. आज आमची धार्मिकता कशा प्रकारे? ही धार्मिकता आम्हाला पापापासून मुक्त करील का? जर आम्ही धार्मिक आहोत तर आम्ही पाप करणार नाही. जर आम्ही धार्मिक आहोत तर आम्ही लुबाडणार नाही. जर धार्मिक आहोत तर व्याजापोटाचा धंदा करणार नाही. जर आम्ही धार्मिक आहोत तर इतरांना टोपी घालणार नाही. जर आम्ही धार्मिक आहोत तर देवाला आवडणारीच गोष्ट करणार. जर आम्ही धार्मिक आहोत तर देवाच्या गौरवासाठीच त्या दानपात्राचा दशमांशाचा देणगीचा उपयोग करणार, ना की आमच्या फॉरेन टूरला, इस्रायल टूरला, गोव्या टूरला, काय कुठं टूर काढीत आहेत फुकटच्या पैशावर. हे एखादा म्हणलं ना नरकाच्या राज्यात बस चालली तिकडे सुद्धा जातील, गॅरंटी वॉरंटी नाही, आणि चाललेच आहे. तिथे जाऊन धार्मिकता वाढत नाही. तिथली कपाळाला माती लावायची, घरी पाण्याच्या बाटल्या भरून आणायच्या, कधी द्राक्षरस भरून आणायचा, आणि इथं जवळजवळ 10 पटीने ज्यादा विकायचा. तिथून 4-5 बाटल्यावर द्राक्षरस आणायचा आणि म्हणायचं ते कान्या गावाचा द्राक्षरस. गेले होते एक महाशय, कान्या गावाचा द्राक्षरस आणला, इथं मरणाचं पाणी ओतलं नगरी, वाटून टाकल्या बऱ्याच बाटल्या. काय इथला द्राक्षरस तिथला द्राक्षरस. लोकांना परमेश्वराच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या रूटला घेऊन जाण्याचा प्लॅन सैतानाचा आहे आणि तो याजक वर्गाने समजावला पाहिजे. अनेक लोक पाण्यावर जास्त फोर्स करतात, अनेक लोक तेलाच्या बाटलीवर ज्यादा डिपेंड्स आहेत, अनेक लोक एक चांगला पॉवरफुल संदेश एकदम हबा बाबा खबा खबा रबा रबा डबा डबा करणारा, अन्य भाषेत बोलणारा असेल ना एखादी बहीण पास्टरीन बाई पालकीन बाई जर असली तर मग लय खुश. त्यांना वाटतं लय मोठं दान उतरलं हिचं. हिचं दान अधोलोकात गेल्यावर कळेल कसं दान उतरलंय. तिथं थय्यक तत्ता चालू होईल, तिथं मरणाच्या वेदना ज्यावेळेस चालू होतील ना त्यावेळेस समजेल की तेच अभिषेकाचं तेल परमेश्वराने आम्हाला लावलं होतं. तो अभिषेक आमचा दिसला नाही, पण आमच्या जवळच्या अभिषेकाच्या तेलाच्या बाटल्या मात्र आम्ही लोकांना दिला. तुमच्यामध्ये असणाऱ्या देवाच्या आत्म्याचं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किंवा देवाचं सत्य तुमच्यामधून त्यांच्यामध्ये जाऊ द्या. तेलाच्या पाण्याच्या बाटल्या आणि रुमालाचे तुकडे यावर तुम्ही मरणाकडे चाललेला आहात. हे तुकडे आम्हाला मरणापासून वाचवणार नाही. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मी थोड्या वेळापूर्वी एक फेसबुकला काही गोष्टी पाहत होतो. त्यामध्ये एका व्यक्तीने, एका भावाने एक पोस्ट केलेली होती. त्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं की मनुष्य मरण पावल्यानंतर, मरणाविषयी आहे म्हणून मी तो उदाहरण सांगू इच्छितोय आणि ते लाईव्हला मी असा फेसबुकला पाहिलेलं आहे. मरणाविषयी तो लिहितोय की ज्यावेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस त्याच्या घरचे लोक
त्याची साडी, धोतार, काठी, त्याचं बाचकं बोचकं काय असं नसं ते जे सगळं काही सामान आहे ना, गोधड्या गाधड्या काही चादरी चुदरी सगळं जाळून टाकीत नंतर 1 2 4 5 दिवसांनी किंवा त्याच दिवशी. पण त्याची प्रॉपर्टी नाही जाळीत. त्याच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेतात, त्याच्या खिशातला माल मसाला काढतात, त्याची प्रॉपर्टी काढून घेतात. मग जाळीता काय तुम्ही? तुम्हाला जाळलं पाहिजे जिवंतपणी, आणि जाळलं तरी तुमच्यात आणि माझ्यातून देवाला आवडणारी गोष्टच घडणार नाही. कारण पौल साहेब एका ठिकाणी लिहितोय, मी माझं जिवंत शरीर जाळण्यासाठी जरी दिलं, परंतु माझ्या ठाई जर प्रीती नाही तर काही कामाचं नाही. म्हणजे या शरीराला सुद्धा जाळून सुद्धा काही फायदा नाही. आज अशा प्रकारचे लोक मरणाकडे जीवन जगत आहे. मग बाकीच्या गोष्टी हे करतात तर मग ते पण झालं ना, सोन्याचे अंगठे तिकडे फेकून द्या, प्रॉपर्टी बंडल असले पैशाचे ते पण त्याला काढी लावून द्या ना, त्याला नाही लावी. याच्यावरून समजतं की लोक एकमेकावर किती प्रीती करतात. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आम्ही जिवंत असतानाच मरणावर विजय मिळवला पाहिजे. आणि मरण म्हणजे काय? पापावर. मरण म्हणजे काय? शापावर. मरण म्हणजे काय? माझा हवरेपणा. मी ज्यावेळेस हवरेपणा करतो ना त्यावेळेस माझं मरण. ज्यावेळेस मी थोडक्याविषयी विश्वासू राहत नाही ना, माझं मरण. ज्या वेळेस परमेश्वरची आज्ञा मी उल्लंघतो ना त्यावेळेस माझं मरण. ज्यावेळेस आम्ही गलती करायचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 19 मध्ये पाहिलं, माझ्यामध्ये जर जार कर्म आहे, मी पण आहे, पण आहे, गर्व, अभिमान, व्यक्त, फुशरकी, लबाडकी, भांडणं, तणणं, ईर्ष्या, हेवा देवा, कल, वाद, कपट, मला नाही भेटलं मग दुसऱ्याचं लुटा, याला नाही त्याला टोपी द्या, काहीतरी वेगळा पावती पुस्तक छापा, जा इकडं तिकडं, हे सगळ्या मरणाचे पॉइंट आहेत, हे सगळ्या मृत्यूचे पॉइंट आहेत. हे कुणालाच दिसत नाही. लोकांना फक्त आतापर्यंत एवढंच माहिती झालं की हे शरीर गार पडलं ना, 4 जण येतात बांबूवर घालीत येत, नाही तर मग पिटी आणीत येत आणि याला घेऊन जातात आणि तो आपल्याला दिसत नाही. आपल्याला तो दिसत नाही. म्हणजे हा व्यक्ती मरण पावला. इथं मरण थांबत नाही, तर इथून 2 गोष्टी घडतात. एक तर सार्वकालिक मरणाकडे तो मनुष्य जातो, किंवा दुसरी गोष्ट सार्वकालिक जीवनाकडे तो मनुष्य जातो. एक तर तो मनुष्य त्या ठिकाणी मरण पावल्यानंतर सार्वकालिक अधोलोकाकडे जातो किंवा सार्वकालिक सुखाकडे जातो, सार्वकालिक नरकाकडे जातो किंवा सार्वकालिक स्वर्गाकडे जातो. हे जिवंतपणे आम्हाला ठरवायचं आहे. आमचा न्याय निवाडा करायला दुसरं कोणीच नाही, आम्ही आमचाच न्याय निवाडा करायचा. आम्ही स्वतः इतके आता हुशार झालेले लोक चंद्रावर गेलेत, प्लॉट घ्यायला सुरुवात केली त्यांनी. ते बोलले इथं भूतालावर काही भूकंप व्हायला लागला ना तर मग आम्ही चंद्रावर प्लॉट घेऊन तिथं राहू. परमेश्वरचं वचन जुन्या करारामध्ये लिहिते, तू तारांगणामध्ये आपलं घरटं जरी उंच केलं तर मी तुला तिथून खाली खेचून काढीन. मरण कुणाला चुकणार नाही. मग ह्या मरणावर जर विजय मिळवायचा असेल, अनेक लोक मरणाला घाबरतात. एकच व्यक्ती होऊन गेला, प्रभू येशू ख्रिस्त, त्याने मरणावर विजय मिळवला. आणि म्हणून एक भजन आहे, त्याच थोडस कोरस गातो. या धरणीवरी कोण असा जाने जिंकिले मरणाला, या धरणीवरी कोण असा जाने जिंकिले मरणाला. या धरतीवर एकच असा होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने मरणाला जिंकलंय. आज त्याचे पुत्र आणि कन्या जर तुम्ही आणि मी आहोत, जर आम्ही त्याच्यानुसार जर आम्ही आमचं धार्मिक जीवन जर जगत आहोत, तर ही धार्मिकता आम्हाला मरणापासून वाचवेल, ही धार्मिकता आम्हाला मरणापासून मुक्त करेल. आणि म्हणून तो नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 2 मध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकता मरणापासून मुक्त करील. आज आम्ही सर्वजण मरत आहोत. कुणी पापाला मरत आहे, कुणी शापाला मरत आहे, कुणी आजाराला, कुणी मीपणाला, कुणी अहमपणाला, कुणी गरिबाला, कुणी अभिमानाला, कुणी जगातल्या प्रत्येक गोष्टी मिळवण्यासाठी एकाचडी एक पाप करतोय. जसं मोबाईलच्या एकाचडी एक मॉडेल आलेत ना, तसं लोक एकाचडी एक पाप करून वर चाललेत. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे एक खेदाची गोष्ट आहे, पालक साहेब सुद्धा नाही सुटले, फादर साहेब सुद्धा नाही सुटले, याजक नाही, बिलोस भाऊ बहीण आई वडील देवाचे सेवक, ते सुद्धा एकाचडी एक चालले तिकडं मरणाकडं. मला तर असं वाटतं की नरकाच्या राज्यात आधो लोकात याजक लोकांची ज्यादा गर्दी काय सांगता येत नाही.
आमची धार्मिकता तुम्हाला आणि मला स्वतःलाच तपासायची आहे. मी तुमचा न्याय करू शकत नाही, तुम्ही माझा न्याय करणार नाही, कारण तुमचा आणि माझा न्याय करणारा जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो शेवटच्या काळी जो न्याय असेल ना तो वचनाच्या द्वारे होणार आहे. आणि म्हणून या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला परमेश्वर आज एक सुंदर अशी संधी देत आहे की आम्ही मरणावर विजय मिळवू. त्यासाठी आम्ही लाईव्ह सेशनला जगत असणारी आमची धार्मिकता. अनेक लोक सणापुरते धार्मिक आहेत. आता लोक जी राख लावायला सुरुवात करते ना कपाळाला गळ्याला काय काय कुडं कुडं काय काय तर राखेत उकाड्यात लोळीत. 40 दिवस कसं तरी काढीत येत, दाढी करीत नाही, मटण खात नाही, फक्त संध्याकाळी उपास सोडायला खाते. मग दरवेळेस अर्धा किलो असतं, त्या दिवशी उपास सोडायच्या दिवशी 1 किलो असतो. कोणती धार्मिकता आहे? 40व्या दिवशी त्याला वधस्तंभावर टांगून द्यायचं. एक तर 14 स्थान करायचे, नाही तर मग 7 शब्द घ्यायचे, आणखीन काहीतरी करायचं, पण धार्मिकता करायची. त्याच्यानंतर वर्षभर काही टेन्शन नाही. जोपर्यंत पुन्हा एक वार तो एक दिवस येत नाही ना, पुन्हा एक वार नाताळ येत नाही, पुन्हा एक वार ईस्टर येत नाही, पुन्हा एक वार गुड फ्रायडे येत नाही, जोपर्यंत आमच्या चर्चचा वाढदिवस येत नाही, जोपर्यंत आमच्या घरातल्या लोकांचा वाढदिवस येत नाही, जोपर्यंत पार आम्ही आथुरणाला खेळत नाही, आम्हाला पार डॉक्टर सांगतो का यांना घरी घेऊन जा, 2-4 घास खाऊ घाला, खाता येत असले तर खाऊ घाला, नाही तर यांना राहून द्या, हे आता गेलेले इथं. मग त्यावेळेस प्रभू म्हणतो हा झाला, टायमिंग झाला, ये लवकर. मग प्रभू काय करील? कारण याला जीवनदान देऊ नये फायदा नाही ना. आमच्या आयुष्याचे वर्ष परमेश्वराने ठरवलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये वाढ आणि कमी घटी परमेश्वरच्या हातात देखील आहे ना. सुंदर असं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर मरणाला चकमा दिलेला, मृत्यूला चकमा दिलेला, समाप्तीला चकमा दिलेला परमेश्वराने ठरवलं की हिजकिया राजा तू आता मरणार. त्याच्या प्रिय सेवकाला यशाया संदेशाला त्या ठिकाणी पाठवलं आणि म्हणलं जा माझ्या सेवका, माझ्या दुसऱ्या सेवका हिजकिया राजाला तू एक एवढा माझा निरोप सांग. हिजकिया राजा तू तुझं लेकरा बाळा सगळं आवरून घे. काय कुणाला किती वावर द्यायचंय, कुणाला काय प्लॉट द्यायचंय, कुणाला गाडी बांगला द्यायची, कुणाला काय काय वाटून द्यायचंय, कुणाला तुझ्या राजगादीवर बसायचंय, कुणाला तुझ्या चर्चच्या जागेवर तू पाळक बनवायचंय, काय कुणाला कॅशियर बनवायचंय, ते सगळं तयार करून टाक म्हणे. आता तू आवरलं, तुझा विषय संपला. आणि मग तो हिजकिया राजा मनस्वी मनापासून रडला, मनापासून अंतःकरणापासून तोच्या नेत्रामधून अश्रू आले. त्याने भिंतीकडे तोंड केलं आणि परमेश्वराकडे विनंती करायला सुरुवात केली, कारण तो एक धार्मिक होता. ही धार्मिकता आणि या धार्मिकता जीवन जगत असताना या धार्मिकतेमध्ये आलेल्या मरणातून त्या मरणाच्या माध्यमात ज्यावेळेस निरोप आला त्यावेळेस तो हिजकिया राजाने सांगितलं प्रभू परमेश्वरा, मी तुझ्या दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टी केल्या, तुझ्या दृष्टिकोनातून असणारी धार्मिकताच मी जोपासण्याचा प्रयत्न केलाय. मग पुन्हा एक वार परमेश्वर त्या ठिकाणी त्याला मरणाविषयीचा, मृत्यूविषयीचा, समाप्तीविषयीचा जो जैविकरित्या त्याच्याशी प्रसंग घडला होता, पुन्हा एक वार त्या यशाला सेवकाला संदेश त्याला सांगतो जा आणि माझा सेवक हिजकिया राजाला सांग. तो फक्त निरोप सांगून राजवाड्यातून बाहेरच चालला होता. पूर्ण गावही नव्हतं सोडलं त्यांनी, तिथंच जवळच्या जवळच. लगेच तोच सेवक पुन्हा एक वार येतो आणि हिजकिया राजाला म्हणतो हिजकिया राजा, परमेश्वरने तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलेले. हिजकिया राजा, तुझं मरण परमेश्वरने 15 वर्ष पुढे ढकललेले. तुझा मृत्यू 15 वर्षांनी, आता काय 15 वर्ष तुला झंझट नाही, 15 वर्ष तू समाप्त होणार नाही, 15 वर्ष तुझं दैयंड होणार नाही, 15 वर्षापर्यंत तरी 4 बाबून पेटी तयार ठेवायचं काही गरज नाही, कारण परमेश्वरने सांगितलं. हे घडलं कसं? धार्मिकता. हिजकिया राजाची धार्मिकताने त्याला मरणापासून मुक्त केलं, पापाच्या देखील आणि जैविकरित्या येणाऱ्या मरणातून देखील. याचा अर्थ असा नाही की हिजकिया राजा मेला नाही, परमेश्वराने 15 वर्षाचं आयुष्य वाढलं. याचा अर्थ असा नाही की हिजकिया राजा आजही जिवंत आहे, पण तो आज देखील जीवनामध्ये असेल, कारण त्याची धार्मिकता या जगातल्या पापापासून देखील मुक्त करील, जगातल्या मरणापासून देखील मुक्त करील आणि आत्मिक आणि परमेश्वराच्या नियोजनानुसार असणाऱ्या जीवनामध्ये आम्हाला प्रवेश मिळेल. धार्मिकता मरणापासून मुक्त करते. हिजकिया राजा नंतर मेलाच. हिजकिया राजा काय जिवंत राहिला नाही. नव्या करारामध्ये देखील एका विधवेच्या मुलाला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जीवदान दिलं, तो पण नंतर मेला.
आणखी नव्या करारामध्ये बरेचसे असे उदाहरण देऊ इच्छितो तुम्ही या ठिकाणी, परंतु आपल्याला वेळ कमी असल्या कारणे आपण वचनाच्या माध्यमातून त्या पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र लाजर, ज्याच्यावर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची फार प्रीती होती, प्रेम होतं, त्याचा मित्र होता तो. पण पवित्र शास्त्र सांगते की त्याचा मित्र लाजर मरण पावला. लाजराला चौथ्या दिवशी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्या मरणातून बाहेर काढलं, त्या मृत्यूतून बाहेर काढलं. त्या जैविकरित्या आलेल्या शरीराच्या, देहाच्या, जीवाच्या मृत्यूला बाहेर काढलं, त्याला जीवदान दिलं. त्याने प्रभू येशू ख्रिस्त बरोबर खाणं पिणं केलं. तो जिवंत राहिला बराच दिवस, पण तोही मेलाच. आदामापासून तर प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत सगळ्यांवर मरण आणि थैमान घाललं होतं. पापाने त्यांच्यावर पगडा ठेवला होता. प्रत्येक समायला हे पाप त्यांच्यावर हॉबी होत होतं. प्रत्येक समायला हा मृत्यू त्यांच्यावर वॉशिंग करत होता. प्रत्येक समायला त्यांच्या जीवनाची समाप्ती होत होती. प्रत्येक समायला त्यांना अधोलोकाकडे घेऊन चालला होता. प्रत्येक समायला त्यांना नरकाच्या राज्याकडे घेऊन चालला होता. आणि मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याचं निष्कलंक असं रक्त त्या ठिकाणी सांडण्यात आलं, त्याच रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीला पापांची क्षमा मिळाली. आणि पापांची क्षमा मिळाली, पापापासून मुक्ती मिळाली, म्हणजे मरणापासून मुक्ती मिळाली. मरण म्हणजे काय? पाप. पापाचं वेतन मरण. पापाचं बळ काय? नियमशास्त्र. आज्ञाभंग केली का सुरू झालाच. आणि म्हणून या ठिकाणी धार्मिकता मरणापासून मुक्त करीते. आज पिओ तुम्हाला आणि मला आमच्या 7 पिढ्याच्या धार्मिकतेकडे बघायचं नाही, 4 पिढ्याच्या धार्मिकतेकडे बघायचे नाही, आम्ही किती वर्षाचे धार्मिक आहोत हे बघायचं नाही. आज जर आम्हाला मनापासून, अंतःकरणापासून जर देवाच्या वचनाच्या माध्यमातून जर आत्मिकरित्या आमचा आत्मा जर आम्हाला टोचणी लावित असेल, तर आजच तारणाचा दिवस आहे, आजच मुक्ततेचा दिवस आहे, आजच त्या मरणावर विजय मिळवण्याचा दिवस आहे, आजच त्या पापाला त्यागण्याचा दिवस आहे, आजच त्या मृत्यूवर विजय मिळवण्याचा दिवस आहे. तो म्हणजे देवाकडे पश्चाताप करणं, पापांची क्षमा मागणं, परमेश्वराला शरण येणं आणि परमेश्वराला म्हणायचं की प्रभू माझी धार्मिकता आहे ना गठोड्यात बांधून फेकून दे, कारण ह्या धार्मिकतेमध्ये माझ्याकडे फक्त मरणच आहे. या धार्मिकतेमुळे माझ्यामध्ये फक्त अधोलोक आणि नरकाचा वाटेकरी मला सरळ सरळ समजत आहे. कारण देवाच्या वचनाच्या माध्यमातून जर पाहिलं, आमच्यामध्ये जर या सगळ्या गोष्टी जर आहेत आणि देवाच्या नियोजनानुसार असणाऱ्या गोष्टी जर नाहीत, तर समजून जायचं तुम्हाला आणि मला. एखाद्या पालकाने तुमच्याविषयी माझ्याविषयी प्रकटी करण्याचा काही अधिकार नाही. देवाचं वचन सरळ सरळ आमच्यासाठी प्रकटीकरण आहे. कदाचित एखाद्या याचकाला दुष्ट आत्मा देखील प्रकटीकरण करायला लावील. कदाचित 4 गोष्टी तो चांगल्या सांगेल आणि 4 गोष्टी बराबर तिकडे अधोलोकाकडे घेऊन जातील. त्याच्यातल्या 4 गोष्टी आम्हाला पटल्या का परत आम्ही त्याच्याकडे जाणार, मग तो 8 गोष्टी अधोलोकातल्या सांगणार, मग आम्ही 80च्या स्पीडने अधोलोकाकडे निघणार. पाळकावर भरोसा ठेवू नका, याजक लोकांवर भरोसा ठेवू नका, सिस्टरवर भरोसा ठेवू नका, देवाच्या कोणत्याच सेवकावर भरोसा ठेवू नका. प्रभू येशूवर भरोसा ठेवा. अनेक लोक मरणाकडे गेले, त्यांनी पाळकावर भरोसा ठेवला. अनेक लोक जीवनाकडे का जात नाहीत? कारण त्यांनी जीवनावर भरोसा ठेवला नाही, त्यांनी प्रभू येशूवर भरोसा ठेवला नाही. अनेक लोक म्हणतात अमुक सिस्टर लय पॉवरफुल आणि तमुक ब्रदर लय पॉवरफुल, जो आमका पास्टर लय भारी आणि तो तमका पास्टर लय भारी, आणि तो प्रिचर लय भारी आणि ह्यो लय प्रिचर भारी. ती लय अन्य भाषेत प्रार्थना करते आणि ही तर ती सिस्टर तर एक लय गादाळी, ती तर माझ्या घरात काय पुरलं ते सगळं सांगितलं. वा वा वा, एकच नंबर. माझ्या अख्ख्या आयुष्यात एवढी धार्मिकता मी कधीच पाहिली नाही. गेलाच तिला नमन करायला, गेलाच मरणाकडे. चाललात कुठं? आहात कुठं? अहो तुम्ही सुज्ञान आहात. देवाने तुम्हाला सुज्ञानाची जीवा दिलेली आहे. देवाने तुम्हाला निवडून घेतलेलं आहे. देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. होऊ शकतं कदाचित तुम्ही एखाद्या याचकासारखं प्रीच करत नसाल, सुवार्ता सांगत नसेल, परंतु तुम्हाला परमेश्वराने त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. घेतला असेल तर, आणि मी तुम्हाला सांगेल, ज्याला परमेश्वराच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेला आहे ना, तो पाप करीत नाही, तो पैशाच्या मागे जात नाही, तो प्लॉटवर प्लॉट खरेदी करीत नाही, तो माड्यावर माड्या बांधित नाही, दानपात्रावर, दशमांसावर, देणगीवर. त्याला फक्त खायला भेटलं ना आणि कपडा जरा एखादे 2 ड्रेस असले ना, तो रात्रंदिवस देवाची सेवा करील. त्याला बाकीचं काही घेणं देणं नसतं, कारण त्याला माहिती माझ्या पूर्वी घडून गेलेल्याने 1ही रुपया कपाळाला लावून नेला नाही, त्या कपाळातला इथंच राहिला.
काही संघ घेऊनच गेला नाही. मग जिवंत असताना एवढं खटाटोप का? जिवंत असताना जीवनाकडे का जात नाहीत? जिवंत असताना लोक त्या मरणाकडेच तर पडत आहेत, पापाकडेच, पापातच मरत आहेत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आमची धार्मिकता जोपासणं, तपासणं आज महत्वाचं गरजेचं आहे. थोडके दिवस लागलेत, माहित नाही किती दिवस आहेत, पण जितकेही दिवस परमेश्वराने आम्हाला ठेवले ना, त्या दिवसामध्ये आम्हाला स्वतःला तपासलं पाहिजे. आमचं स्वतःचं अंतःकरण आम्ही चेक केलं पाहिजे. स्वतःची धार्मिकता, स्वतःची आत्मिकता, स्वतःच जीवनाविषयी स्वतःच परीक्षण केलं पाहिजे. दुसऱ्याने तुम्हाला आणि मला सांगण्याची काही गरज नाही का तू लय मोठा धार्मिक आहे, तू लय पापी. कुणीच कुणाला सांगू शकत नाही, परंतु देवाचं वचन मात्र तुम्हाला पण सांगू शकतं आणि मला पण सांगू शकतं. आणि जर सांगितलेलं जर आम्ही ऐकलं तर निश्चितार्थानं त्या मरणावर विजय मिळवल्याशिवाय तुम्ही आणि मी राहणार नाही. जितक्यानी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन स्वीकारलं, सत्य स्वीकारलं, तितक्या लोकांची धार्मिकता देवाला, परमेश्वराला आवडणारी झाली आणि त्यांना प्रत्येकाला परमेश्वराने मरणापासून मुक्त केलं, पापापासून मुक्त केलं, शापापासून मुक्त केलं, आजारापासून मुक्त केलं, टेन्शन ताण दबावापासून मुक्त केलं, गरिबी हरिवतून मुक्त केलं. अनेक लोकांना शून्यातून राजा बनवलं आणि अनेक लोकांना राजातून थेट उकाट्यावर आणलं. देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून प्रियाओ, जे काही स्थितीमध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत आहोत, जीवन तर हेच जीवन आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जायचं आहे. पण तुम्ही आणि मी जर जगाच्या राटीप्रमाणे जर जीवन जगत आहोत तर हेच जीवन आम्हाला सार्वकालिक अधोलोकाकडे, सार्वकालिक मरणाकडे घेऊन जाईल. चॉईस तुमची, युअर चॉईस. आज आम्हाला गरजेचं आहे आमची धार्मिकता तपासणं. अनेक लोक स्वतःला धार्मिक समजतात, नीतिमान समजतात, स्वतःला लय मोठमोठाले पंडित समजतात आणि जी काशी करू नये तीच करतात. आता त्या ठिकाणी त्याचं पुस्तक उघडलं जाईल, माझं पुस्तक उघडलं जाईल, इतरांचं पुस्तक उघडलं जाईल, तुमचेही पुस्तक उघडल्या जातील. मग त्यामध्ये शेरा असेल, त्यामध्ये आपली पापाची लिस्ट असेल, त्यामध्ये आमच्या मरणासाठी केलेलं काही बऱ्याचशा गोष्टी असतील. इकडे एक दुसरी लिस्ट असेल, त्यामध्ये लिहिलं असेल जीवनासाठी काय काय केलं. मग ज्याची लिस्ट चांगली भरेल, जी परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये, सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यांचा नंबर लागन तेच जातील. बाकीचे सरळ अधोलोकात, नरक राज्यात. मग तुम्हाला आणि मला ठरवायचंय जिवंतपणे. मरणानंतर कधीच निर्णय होत नाही, तो जिवंतपणेच निर्णय होतो. परंतु एवढं आम्हाला माहिती आहे की मरणानंतर त्याचं लागूकरण होतं. कारण मरणानंतर ते जीवन चालू होतं, जे सार्वकालिक जीवन असेल किंवा सार्वकालिक मरण असेल. आताचं आमचं जे आयुष्य आहे ना, हे तुटपुंज आहे, थोडं तिडक आहे. एखादी लय भारी भारी राहिलेलं असलं तर लय जास्तीत जास्त 100 गाठी, 120 वर्षाच्या पुढे नाही जाणार, 60, 70, 80. परंतु प्रिय हो, हे परमेश्वराचं जे राज्य आहे सार्वकालिक आहे, कधी न संपणार आहे. परमेश्वराने जे नरक आणि अधोलोक केलेलं आहे ना, हे पण कधी न संपणार आहे. मग ह्या थोड्याशा वेळामध्ये तुम्हाला आणि मला यामध्ये परमेश्वराला एक कृतीमध्ये दाखवायचं आहे. तुम्हाला आणि मला जीवन काय दिलं माहिती का? तुम्हाला आणि मला परमेश्वराने आता सध्या जिवंत काय ठेवलं माहिती का? तुम्हाला आणि मला परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याचं रक्त सांडून आम्हाला विकत काय घेतलं माहिती का? तुम्हाला आणि मला मुक्त काय केलं माहिती का? तुम्हाला आणि मला आजारातून का उठवत आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो साक्ष का करत आहे? तुम्हाला आणि मला जे हवा आहे ते आमच्या प्रार्थनेच्या उत्तराच्या दाखल तो देत आहे. त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? यासाठी की ह्या आयुष्याच्या दिवसामध्ये आम्ही पापाला कमी होणं, पापाला कमी करीत करीत सार्वकालिक जीवनाकडे जाणं. पण उलट आहे, आम्हाला एखादी गोष्ट परमेश्वराने दिली पास, मग जोपर्यंत परमेश्वरची गरज पडत नाही ना, तोपर्यंत जगातल्या फुल फॅसिलिटी घ्यायच्या, जगातला फुल एन्जॉय घ्यायचा, जगातला मरणाचे सगळे प्रकार करायचे, मृत्यूला समीप बोलवायचं. आणि ज्यावेळेस तो मृत्यू येईन, ज्यावेळेस कळ लागन ना, त्यावेळेस म्हणायचं प्रभू प्रभू म्हणशील यस कम इन, वेलकम, कम ऑन, हरी अप. त्यावेळेस म्हणाल ना, कारण मी देवाच्या गौरवासाठी आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराला आमची धार्मिकता कशी बदलणारी. मराठी भाषेमध्ये एक मराठी भाषा आहे,
सरड्या आहे, सरड्या. घुईरी सायड्या म्हणतात त्याला, घुईरी सायड्या. तो सरड्या असा आहे, तो रंग बदलतो. गवतावर गेला का हिरवा होतो, डांबरीवर आला का काळा होतो, झाडावर चढला का खोडासारखा होतो. तो जिथं जाईल ना, तार कंपाऊंडवर गेला का लगेच ग्रे कलरचा होतो. लय लय कलर असतात त्याला. फुलाकडे गेला का तांबडा कलर, वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत त्याला. तो घोयरी सायड्यासारखं मनुष्य जीवन जगू राहिलाय. घोयरी सायड्यासारखी धार्मिकता लोकांची झाली. जसं दिसन ना तिथं घुसायचं. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही सेवक आहोत, आम्ही देवाचे लेकर आहोत. देवाने आम्हाला विकत घेतले, देवाने आम्हाला जिवंत ठेवलंय, देवाने आमच्या पापांची क्षमा केली, देव आमची प्रत्येक प्रार्थना ऐकतो, देव आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आमची परीक्षा घेत नाही आणि देवाला परीक्षा घ्यायची आवडत पण नाही. हे का होतंय? आम्ही जसा प्रकार घडतो तसं धार्मिकता आमची रंगती. स्मशानभूमीत गेलं का स्मशानभूमीतल्या गप्पा, चर्च मध्ये गेलं का चर्च मधल्या गप्पा, तिकडे वाढदिवसाला गेलं का वाढदिवसाच्या गप्पा, लग्नाला गेलं का लग्नाच्या गप्पा. जसं वातावरण असेल तसं. आणि परत तो चान्स येऊस तर त्या गप्पा परत नाही, अजिबात नाही. म्हणजे याचा अर्थ काय? मनुष्य हे विसरतो की त्याच्या जीवनामध्ये तो जो क्षण आलेला आहे, त्या क्षणामध्ये त्याला देवाचा गौरव करायचा आहे. या क्षणाला, त्या पापाला, त्या मरणाला, त्या मृत्यूला, त्या दंडाज्ञाला किंवा त्या जे काही वेतन आहे त्याला डावलायचं आहे का स्वीकारायचं आहे? आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. अनेक लोक काय करतात, ज्यावेळेस गरज पडल, मला आला ताप, प्रभू तू माझा बाप, आणि गेला माझा ताप, मी प्रभू तुझ्या बापाचा बाप, पार एकदम लांब स्टेजला जाते. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला आमची धार्मिकता चेक करणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. धार्मिकता आम्हाला मरणापासून मुक्त करते. आम्ही कशा प्रकारचे धार्मिक आहोत? आमची धार्मिकता कशा प्रकारे? धर्माने वागणं, न्यायाने वागणं, नीतीने वागणं, विश्वासाने वागणं, आशावादी वागणं, सत्याने वागणं, आज्ञाप्रमाणे वागणं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये वागणं, प्रभू येशूने दिलेल्या वचनामध्ये वागणं, परमेश्वर यहोवा परमेश्वरचं गौरव करणं, आणि जसं आहोत तसं परमेश्वराला सादर होणं, प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती स्तवन करणं. कुणी आनंदी असलं तर त्यांच्या आनंदात आनंद करा. तुमच्या घरात नसलं काही चटणी मिरची ना, उपाशी असले तर मग आणखीन आनंद करा जाऊन, कारण तिथं जरा खायला पण मिळतं. दुसरे दुःखी असले तर त्यांच्या दुःखात जाऊन सांत्वन करा. अनाथ सापडले तर त्यांना जरा जीव लावा. विधवा सापडल्या त्यांना पण काहीतरी द्या. आम्ही अनाथाचे, विधवांचे देखील दानपात्र, देणगीन, दशमोसन सगळंच काढू घेतो. त्यांच्यावर सुद्धा दया करीत नाही, त्यांच्यावर देखील कृपा करीत नाही, त्यांची देखील वर्गणी फाडितो. म्हणजे आम्ही किती मोठे धार्मिक. ही धार्मिकता आम्हाला तिथं समजल, कारण देवाचं वचन सांगतंय, जो धार्मिक आहे ना त्या धार्मिकाविषयी एक गोष्ट लिहिली. जो न्यायाने वागतो, नीतीने वागतो, जो लबाड करीत नाही, जो कुणाला लुबाडीत नाही, जो अनाथ आणि विधवा यांचा कैवार घेतो, तो खरा धार्मिक. आम्ही सगळं उलट केलंय. म्हणजे आमची धार्मिकता आमच्या पद्धतीने चांगली, कारण आम्हाला ज्या धार्मिकतेमुळे फायदा होतो, ज्या धार्मिकतेमुळे आम्हाला खुशाल वाटत, ज्या धार्मिकतेमध्ये आम्हाला सुख वाटत, ज्या धार्मिकतेमध्ये आम्हाला नफा होतो, ज्या धार्मिकतेमध्ये जगातली लेवल आमची वाढल्या जाते, ज्या धार्मिकतेमध्ये आमचा बॅलन्स वाढला जातो, ज्या धार्मिकतेमध्ये अनेक लोक आमची वाहवा करतात, ज्या धार्मिकतेमध्ये आम्हाला एखादी मोठी खुर्ची भेटती, ही धार्मिकता आम्हाला एकदम अशी छाप मध्ये वाटत. मग तिथं खुर्ची नाही, काहीच नाही. तिथं समजल ज्यावेळेस मरण आमच्या जीवनात प्रवेश करतं, ज्यावेळेस पाप आमच्या जीवनात प्रवेश करतं, त्यावेळेस त्या मरण जे आहे ते सार्वकालिक जीवनाकडे ज्यावेळेस नेईल ना आमच्याकडं, मग त्यावेळेस आम्हाला समजल काय भानगडी. अनेक लोक नरक राज्याची वेगवेगळी कल्पना करतात. आता परमेश्वराला ठाऊक येते नरक कसं बनवलेलं असेल. स्वर्गाच्या राज्यात जर चांगलंच आहे, परंतु नरकाच्या राज्यात काही तुमच्या आणि माझ्यासाठी फायद्याचं नाही, कारण तो श्रीमंत मनुष्य आलडत होता, वळडत होता. तो म्हटला, अग्नीने मी इथं तपतोय. इथं देवाच्या पवित्र आत्म्याच्या वचनाच्या माध्यमातून जी अग्नी तुम्हाला आणि मला आज परमेश्वर लावित आहे ना, वचन तुमच्या आणि माझ्यासाठी देखील आहे. ही अग्नी परवडन, ह्या वचनाचे 2-4 ठोके परवडतील.
काय भोक्षे पाडणार नाहीत. इथं लगेच लोक आठरत येत, असं वचन असतंय का, इतकं कुठं सत्य सांगतेत का, एवढं कुठं क्लिअर कट असतंय का. बाबा हो, मला काही अधोलोकात जायचं नाही आणि माझी इच्छा आहे की तुम्ही अधोलोकात जाऊ नये. म्हणून देवाचं सत्य वचन, या वचनाच्या माध्यमातून असणारं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने दिलेलं आहे. तुम्हीही सुधरावं आणि मीही सुधरावं, आणि आम्ही सुधारलो म्हणजे आम्ही इतरांना सांगावं, त्यांना बळजबरी करायची नाही. कारण जे परमेश्वराचे आहेत ना ते सत्य स्वीकारतील, जे जीवनाचे आहेत ना ते जीवनाकडे जातील, आणि जे नरकाचे आहेत ना ते नरकाकडेच जातील. एक उजव्या बाजूला एक चोर होता, एक डाव्या बाजूला एक चोर होता. एक जण म्हणला, तू राजवैभवने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. त्याच्या अगोदर त्याने देवाच्या नावाचा महिमा केला, त्याच्या अगोदर देवाचा पुत्र म्हणून त्याला संबोधलं, त्याच्या अगोदर त्याने त्याच्या स्वतःचं पाप कबूल केलं, त्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी कबूल केल्या, आणि त्याला लक्षात आलं की हा सार्वभौम राजा आहे, ह्या सर्व भूतलावर स्वर्गातला आणि प्रत्येक गोष्टीवरचा अधिकारी हा आहे. आणि म्हणून तो म्हटला की तू राजवैभवाने ज्यावेळेस येशील माझी आठवण कर. प्रभू येशू ख्रिस्त लगेच त्याला मला, आजच तू माझ बरोबर सुखलोकात असशील. आणि सुखलोकातली ट्रान्सफर स्वर्गाच्या राज्यात होत असती. जसं श्रीमंत मनुष्य त्या टायमिंगला अधोलोकात होता ना, अधोलोकाची ट्रान्सफर नरकात असती. दुसरा होता हो डाव्या बाजूचा, तो म्हटला, रे तू देवाचा पुत्र आहेस का, चिन्ह कर, चमत्कार कर, तू खाली उतर, मलाही खाली उतरू दे. आधीच मी लय पुण्य करून आलोय जेल मध्ये, अजून मला पाप करायला जाऊन दे, जिवंत ठेव. हा दुसरा चोर म्हणशील, नाही मी मेलो हेच बरं आहे, आता पापाला जरा बंदी तरी होईल. आणि तो म्हटला, तू देवाचा पुत्र आहेस ना, स्वतः चमत्कार करले मोठा, आम्ही लय ऐकलं तुझ्याविषयी, तू स्वतः खाली उतर, आम्हालाही उतरव. आज असे लोक आहेत, माझ्या जीवनात चिन्ह होऊ दे, चमत्कार होऊ दे, तेलाच्या बाटल्या डोक्यावर ओतून पार सगळे तेल्यासारखे कपडे होऊ दे, पाण्याच्या बाटल्या प्या, काय काय रुमालाचे तुकडे काय, याने तुमचं आणि माझं तारण होणार नाही. या तेलाच्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्या, रुमालाचे तुकडे आणि अन्य भाषातून तुम्हाला केलेलं प्रकटीकरणाने तुम्ही मरणाला टाळू शकत नाही, मरणावर विजय मिळू शकत नाही, मृत्यूवर विजय मिळू शकत नाही, समाप्तीवर विजय मिळू शकत नाही, अधोलोकावर विजय मिळू शकत नाही, नरकावर विजय मिळू शकत नाही. तर तुमच्यामध्ये जर देवाचं वचन असेल, देवाच्या आज्ञा असतील, देवाच्या विधी असतील, देवाचा पवित्र आत्मा असेल आणि देवाला आवडणारी धार्मिकता असेल, तर ती तुम्हाला आणि मला त्या मरणापासून मुक्त करील. मरणापासून मुक्त म्हणजे जीवनाकडे जाणं. मग जसं प्रभू येशू ख्रिस्त त्या चोराला म्हटलं ना, आजच तू सुखलोकात असशील. ज्या दिवशी तुम्ही आणि मी वचनाचं पालन करायला सुरुवात करू, त्याच दिवशी आमचं नाव तिथं लिहिलेलं असेल. किंबहुना शेवटच्या टोकापर्यंत ज्या वेळेस आम्ही ते कायम नाव लिहिलेलं तसंच ठेवू. कारण दावीद राजा म्हणतात, हे परमेश्वरा, जीवनी पुस्तकात लिहिलेलं माझं नाव खोडू नको. आमचं नाव जर लिहिलेले असतील, एक मोठा खुटरोबल आणला असेल परमेश्वराने, तिथं दिव्यदूताच्या हातात दिला असेल, पाप केलं काय याचं खोड. हा, आता दावीद राजाच्या लक्षात आलं ना, दावीद राजाला म्हटलं की हे परमेश्वरा, माझ्या जीवनी पुस्तकात नाव लिहिलेलं खोडू नको. याचा अर्थ नाव देखील खोडलं जाईल. अनेक लोकांची नावं जीवनी पुस्तकात असतील, पण जर का धार्मिकता डासाळलेली असेल, धार्मिकता जर जगाप्रमाणे असेल, धार्मिकता जर दिसाव मालन फसाव धंदा असेल, धार्मिकता जर प्रिय हो आमच्या मनाला समाधान देणारी असेल आणि देवाच्या विरोधात जर असेल, तर ही धार्मिकता तुम्हाला आणि मला वाचू शकणार नाही. आणि ही धार्मिकता आमचं जीवनी नाव पुस्तकातलं नाव तिथं कंटिन्यू ठेवू शकणार नाही. ही जशी जशी धार्मिकता आमच्या मध्ये वाढते, जशी जशी पाप वाढतं ना, तिथून नाव निशी लगेच कट होती. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला वेळ होत आहे, आपण थांबूया. पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. तुमचे आभार देखील मानतो. आज आपण 8व्या भागामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी शिकलेलो. आणखीन काही भागामध्ये आपण मरण मृत्यू समाप्ती यावर विषयावर चिंतन मनन आणि अध्ययन करणार आहोत, यासाठी की तुम्ही आणि मी मरणावर विजय मिळवणारे लोक व्हावं आणि आमच्यासाठी सार्वकालिक जीवन परमेश्वरने उघड करावं. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो.
परमेश्वर देव बाप्पा, या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करीत असताना आज तू वचनाच्या माध्यमातून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे आमची धार्मिकता आम्हाला त्या मरणापासून मुक्त करू शकते. म्हणून प्रिय देव बाप्पा, आजच्या या वेळेपासून आमची धार्मिकता तू बदलून टाक. तुला आवडणारी धार्मिकतेमध्ये जीवन आम्ही जगावं अशी तू कृपा कर. प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, माझ्या सरहदीवर असणारे सर्व जवान, त्याच भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, ज्या सत्यावर आधारित असणाऱ्या, सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाच्या मंडळ्या, संस्था, मिनिस्ट्रिया, वैयक्तिक इंडिपेंडन्स, त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या सर्व लोकांना परमेश्वर देव बाप्पा या मरणावर विजय मिळवण्यासाठी सहाय्य मार्गदर्शन कर आणि वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी विशेष तू आम्हाला मार्गदर्शन कर. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातात येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता होय. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.